आपण पाहत आहोत भारतीय राज्यघटनेचे कलम 83, ज्याला आपण आर्टिकल 83 असे म्हणतो. या कलमाअंतर्गत संसदेचा कालावधी स्पष्ट केला आहे. संसदेचे जे 2 सभागृह आहेत, राज्यसभा आणि लोकसभा, यांच्या कालावधीविषयी या कलमामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामध्ये राज्यसभा जे राज्याचे प्रतिनिधित्व करते त्याचा कालावधी हा कायमस्वरूपी असेल. त्याचे सदस्य हे प्रत्येक 2 वर्षांनी 2/3 हे निवृत्त होतील आणि त्या जागी नवीन सदस्य निवडले जातील. हे सभागृह अविरतपणे काम करेल आणि कायमस्वरूपी असेल. त्याबरोबरच लोकसभेचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असेल. तो 5 वर्षाचा कालावधी हा लोकसभेच्या पहिल्या बैठकीपासून मोजला जाईल आणि पहिल्या बैठकीपासून 5 वर्ष झाल्यानंतर लोकसभेचे विसर्जन हे आपोआप होईल आणि त्यानंतर दुसऱ्या निवडणुका लागतील. यामध्ये जर आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली तर लोकसभेचा कार्यकाळ एका वेळेस फक्त 1 वर्षांनी वाढवता येईल आणि असा कार्यकाळ जर आणीबाणी समाप्त झाली तर 6 महिन्यापेक्षा जास्त राहणार नाही. अशा प्रकारे लोकसभा आणि राज्यसभेचा कालावधी जो आहे तो या कलमाद्वारे स्पष्ट करण्यात आला आहे. जर तुम्हाला हा कळाला असेल तर नक्कीच लाईक करा. धन्यवाद.